मी आज बनवली आहे शिवकालीन शिवजयंती विशेष सांज्याची पोळी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। 800 वर्ष जुनी पारंपरिक शिवकालीन सांज्याची पोळी बनवण्याकरिता कढईमध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती एकसारखा सतत हलवत खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा। रवा भाजून तयार झालेला आहे। भाजलेला रवा मी अगदी प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये 1 वाटी रव्याच्या प्रमाणामध्ये 2 वाटी पाणी उकळण्याकरिता ठेवलेलं आहे। उकळलेल्या पाण्यामध्ये 1/2 वाटी गूळ घालायचा आहे। एकदम बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि चवीसाठी मीठ घातलेलं आहे, ज्यामुळे गूळ पटकन पाण्यामध्ये विरघळतो। याला अजिबात याचा काही पाक वगैरे बनवायचा नाही। जायफळ आणि सुंठ किसून घालायची। या गुळाच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तूप घालायचं आहे। मी तूप घालायची विसरले, त्यामुळे मी शेवटी तूप ॲड केलेलं आहे। त्यानंतर भाजलेला रवा थोडा थोडा ॲड करत एकसारखा हलवत गुठळ्या न होऊ देता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे रवा गुळाच्या पाण्यामध्ये। तुम्ही बघू शकता की हे रव्याचे मिश्रण अगदी घट्ट होत आहे, म्हणजे गुळाचे पाणी रव्याने पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे। मी या ठिकाणी तूप ॲड केलेलं आहे, कारण गुळाच्या पाण्यामध्ये मी तूप ॲड केलेलं नव्हते, विसरले होते। त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं तूप ॲड करून त्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घेतली आहे। रवा पूर्णपणे फुललेला आहे, त्याचा छोटा गोळा बनवून घेतलेला आहे। पोळीचं सारण तरी तयार झालेलं आहे। पोळी बनवण्याकरिता मी जे पीठ वापरलं आहे ते चपाती बनवण्याकरिता जे नॉर्मल पीठ वापरतो गव्हाचं, ते गव्हाच्या पिठामध्ये मी चिमूटभर मीठ आणि हळद पावडर टाकून चपातीच्या पिठाप्रमाणे मऊ पीठ मळून घेतलेलं आहे आणि हेच पीठ या ठिकाणी मी वापरलेले आहे। त्यानंतर छोट्या आकारामध्ये पिठाचा हात लावून मी पारी करून घेतली आणि त्यामध्ये बसेल तितका अगदी मी सांजा घातलेला आहे रव्याचा आणि त्यानंतर व्यवस्थितपणे पॅकबंद करून आपल्याला ही पोळी एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता की ही पोळी मी अगदी पटापट लाटत आहे, तरी सुद्धा अगदी रव्याचा जो सांजा आपण आतमध्ये भरलेला आहे तो अजिबात बाहेर आलेला नाही, तसेच ही पोळी सुद्धा चिटकलेली नाही। त्यानंतर तव्यावरती तूप टाकून अगदी दोन्ही बाजूनी अलटी-पलटी करून खरपूस होईपर्यंत आपल्याला ही सांज्याची पोळी भाजून घ्यायची आहे। तुम्ही जितकी खरपूस ही पोळी भाजाल तितकी टेस्टी आणि चविष्ट लागते, तसेच दिसायला सुद्धा खूप सुंदर आणि सुरेख दिसते। बघू शकता की एकदम टम्म अशा प्रकारे ही सांज्याची पोळी फुगलेली आहे। पद्धतीने मी सर्व पुढच्या सांज्याची पोळी बनवून घेतलेली आहे। तर मंडळी, तुम्हाला ही जर मऊ आणि लुसलुशीत अशी सांज्याची पोळी आवडली असल्यास माझ्या A1 तडका या चॅनेलला नक्की शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता एकदम अप्रतिम अशा चवीची आणि अप्रतिम असा कलर या सांज्याच्या पोळीला आलेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।